शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम, बलबल्यांना फुटला गाम, याला कोण घाली लेसन, दरबारी पुसती बेगम. बडी बेगम म्हणजे अली आदिलशहाची आई बर का. नजरेत तिच्या अंगार दरबार झाला गपगार, कोणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला हम लाएंगे शिवाजी को, आणि त्यानं विडा उचलला. नाव त्याचं अफजल खान, हे नाव त्याचं अफजल खान, जिथं जागतं जणू सैतान. खान बोलला छाती ठोकून, शुबाला टाकतो चिडून. मरहब्बा अल्लाह. गवतीत झालं दरबारात, खान निघाला मोठ्या कुंडीत. हा 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 हा. त्याचं थोडं दळ पायदळ, फौज फाटाला यंबंकळ, अंगी 10 हत्तीचं बळ, पाहणारा कापे छळछळ. वाटेत भेटेल त्याला चिडी, ठेचीत खानाची सेना निघाली. गावं लुटली, देवळं उद्ध्वस्त केली, कायांची ॲटुसली. कोण कोण रोखणार हे वादळ. हा 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 हा. आता शिवबाचं काही खरं नाही. इकडे निजाम, तिकडे मोगल, पलीकडे इंग्रज. तो हेच बोलू लागला. Did you see the signs of Afzal Khan army? Yes, said the lion of this mountain is dead. राजाची सेना मुठभर, खानाला कसा थोपणार, काय लढवा वाहून नेर, चिंतेत पंत सरदार. महाराज, आपला जीव मोलाचा आहे. खानाचं सैन्य आभाट आहे, त्याच्यासमोर आपल्या टिकाव लागणं अवघड आहे. म्हणून काही दिवसांसाठी आपण कुठेतरी आज्ञास्थळी निघून जावं. काय म्हणाला रायबा? मासाहेब, आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही, राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे. रायबा, शुभ केवळ आमचा पुत्र नाही, तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपलं पुत्र गमावलं तरी बेहात कर, परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मूर्खाचा स्वाभिमान गमावता कामा नाही. अशा वाघिणीचा तो छावा. मासाहेब, आपला पुत्र आणि मराठी मूर्खाचा स्वाभिमान विजय केळ लावूनच परत येईल. अशा वाघिणीचा तो छावा, गणिमाला कसा ठेकावा, डोक्यात गणिमी कावा, बेटीचा धाडला सांगावा. प्रतापगडावर आमने सामने बेटीचा सांगावा खानानं हसात कबूल केला. आणि दिवस ठरला. ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान, हे प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान. आला बेकुमान नाही त्याला जा, शिवाजी राजाच्या करामतीची, शिवाजी राजाच्या करामतीची, शिवाजी राजाच्या करामतीची. आणि त्यास नाही जाणीव शक्तीची, आणि त्यास नाही जाणीव शक्तीची. करील काही कल्पना युक्तीची, हजी जी जी, करील कल्पना युक्तीची, हजी जी जी. रायबा महाराज, पण आजोबा काय म्हणतोय खान? महाराज, खानाला तर खात्री पडली की आपण घाबरला. छान, आम्हाला हेच हवं होतं. महाराज, आजच्या भेटीचं काय करायचं? पंतांकडून मिळवताना की आमची पद्धत उद्या तुफाची वेळ ठरवा. त्याला वाटू दे की भीती पोटी आम्ही त्याला भेटायचं टाळतोय. बेटीसाठी नावेगंना एक शानदार शामियाना उभारला होता. बेटीसाठी छान उभारीला, बेटीसाठी छान उभारीला, नक्षीदार शामियान्याला, नक्षीदार शामियान्याला. आणि शामियान्यात खान दौलत डुलत आला, खान दौलत डुलत आला. सोयबंटात त्याच्या संगतीला, सोयबंटात त्याच्या संगतीला, शोभाच्या संग भीमाळा, शोभाच्या संग भीमाळा. उद्या त्याच्या भेटीत तुम्ही आमच्या बरोबर चला जीवा, आणि पंतांनाही बरोबर घ्या. शोभाच्या संग भीमाळा, शोभाच्या संग भीमाळा. हा 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 हा. खानाला पाहून, राजाला पाहून खान म्हणतो कसा? हा हा हा. आओ शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ, आओ. हा हा हा. खान हाक मारी तो
त्याला इंधन दिलं आणि दगा केला. खानदा विमान मारण्याला, खानदा विमान मारण्याला, कटारीचा वार त्याने केला, कटारीचा वार त्याने केला. खरखर आवाज झाला, खरखर आवाज झाला. चिंकत होता अंगाला, चिंकत होता अंगाला. खाना जवळ गेला, खान गडबडला. इतक्यात मारताना पोटामध्ये पिसवड पडला, पोटामध्ये